महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू शैतान, खाना बोला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या उर्मीत. त्याचं घोड तळ पायदळ, फौज फाटलई बकळ, अंगी 10 इंच बळ, पाहणारा कापे छळछळ. वाटेत येईल त्याला चिडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावा लुटली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir, but the lines of mountain is there. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुनर, चिंतेत पंत सरदार. जिजाऊ माता, जिजाऊ माता, अशा वाघिणीचा जो छावा, अशा वाघिणीचा जो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावं खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पैत्याशी खान. प्रतापगडच्या पैत्याशी खान आला बेगुमान नाही त्याला. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, आणि त्यासी नाही झाली व शक्तीची, त्यासी नाही झाली व शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी, काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी, करील काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार शामियान्याला, आणि अशा या शामियान्यात कान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, ए हा 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 हा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, रोकून नजर गैरी, जिरा रजी जी जी, जिरा रजी जी जी जी. खानाने राजाला भेटीचं आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानला, कटारीचा वारतन केला. खर आवाज झाला, चिलखत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटात बिचवड्या केलेला